तर बघा, आज आपण बघणार आहे न्यू चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे द डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. तर आपण याच्या आधी थोडीफार माहिती घेतलेली आहे की डी ब्लॉक म्हणजे असे एलिमेंट असतात की ज्याच्यामध्ये जो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असेल तो जातो डी ऑर्बिटल्समध्ये, आणि एफ ब्लॉक एलिमेंट हे असे एलिमेंट असतात ज्यांच्यामध्ये जो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो जातो एफ ऑर्बिटल्समध्ये. तर हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आणखीन आपल्याला असं माहीत आहे की डी ब्लॉक जो आहे हा कुठं राहतो, तो एस ऑर्बिटल आणि पी ऑर्बिटल यांच्यामध्ये राहतो. म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन मेटलचे एलिमेंट किंवा ट्रान्झिशन सिरीज. ठीक आहे. आणि जो की एफ ब्लॉक आहे तो कुठं राहतो, तो डीमध्ये राहतो आतमध्ये, म्हणून त्याला आपण म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट. डीला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट आणि एफला म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट. तर या गोष्टी आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. आता बघू आपण याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये घ्यायची आहे. ठीक आहे. तर या हे एलिमेंटच्या प्रॉपर्टी कशा आहेत, त्यांना आपण इनर आणि ट्रान्झिशन एलिमेंट असे का बरं म्हणतो, आणि त्यांचं पोझिशन पण आपल्याला काय करणं इथं स्टडी करणं. ठीक आहे. तर बघा, द डी ब्लॉक ऑफ द पिरियॉडिक टेबल कंटेन द एलिमेंट ऑफ द ग्रुप 3 to 12. तर डी ब्लॉकमध्ये जे की एलिमेंट आहेत ते एका ग्रुपमध्ये आपण टाकलेले आहे. तर ग्रुप नंबर 3 ते 12 ग्रुप म्हणताय मी, ग्रुप म्हणजे असे कॉलम. ठीक आहे. तर ग्रुप नंबर 3 पासून ते 12पर्यंत आपल्याकडे काय असतो, हा डी ब्लॉकचा एलिमेंट राहतो. ठीक आहे. पहिले 2 ब्लॉक असतात आपल्याकडे एसचे, नंतर 13 पासून 18पर्यंत पी ब्लॉक राहतो, आणि 3 ते 12 आपल्याकडे राहतो डी ब्लॉक. लक्षात ठेवायचं की या 3 ते 12मध्येच कुठंतरी काय असेल, या ब्लॉकचा एलिमेंट पण असेल. ठीक आहे. पुढे बघू आपण ते. बघा, इन विच, मग 3 ते 12मध्ये काय होते, इन विच द डी ऑर्बिटल्स आर सक्सेसिव्हली फिल. तर या 3 ते 12मध्ये डी ऑर्बिटल काय होते, अशी सक्सेसिव्हली भरत जाते, म्हणजे क्रमाक्रमानं ते काय होते, भरत जाते किंवा आपण फिलअप होत जाते. ठीक आहे. तर पुढे बघा आता, इन ईच ऑफ द 4 लॉंग पिरियड, इन ईच ऑफ द 4 लॉंग पिरियड्स, म्हणजे जे की 4 पिरियड आहेत सगळ्यात शेवटचे. म्हणजे आपण जर बघितलं खालून 4 पिरियड, म्हणजे फॉर एक्झाम्पल 6वा पिरियड, 7वा आणि 4था आणि 5वा, म्हणजे 4 5 6 7 हे जे की पिरियड म्हणतो मी, पिरियड म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल रोज, हॉरिझॉन्टल रोज. त्यांच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये आपले डी ब्लॉकचे एलिमेंट आहेत. ठीक आहे. मग हे काय होतात, प्रोग्रेसिव्हली काय होतात, ते त्यांच्यामध्ये एलिमेंट भरत भरत जातात. ठीक आहे. मग बघा, प्रोग्रेसिव्हली फिल्ड इन ईच ऑफ द 4 लॉंग पिरियड. लॉंग पिरियड म्हणजेच कुठपासून, जे की आपल्याकडे पिरियड आहे 4 5 6 7, तर यांच्यामध्ये काय डी ब्लॉकचे आणि एफ ब्लॉकचे एलिमेंट असतात. डी ब्लॉकमध्ये काय होईल, मग डी ऑर्बिटल हे भरत भरत जाईल, आणि एफ ब्लॉकमध्ये काय होईल, एफ ऑर्बिटल काय होईल, पुढं पुढं फिलअप होत जाईल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. पुढे बघा, द एलिमेंट constituting the F block are those in which the 4f and 5f orbitals are progressively filled. ठीक आहे. मग आता filled in the टू इन द लॅटर टू लॉंग पिरियड, मग जे की शेवटचे 2 पिरियड आहे 6वा आणि 7वा, हे पण डी ऑर्बिटलचाच भाग आहे किंवा डी एलिमेंटचाच भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये आणखीन आतमध्ये काय असतात, एफ ऑर्बिटल राहतात. आणि असे ऑर्बिटल्स किंवा असे एलिमेंट ज्यांच्यामध्ये 4f आणि 5f ऑर्बिटल काय होत असेल, भरत भरत जात असेल किंवा फिलअप होत जात असेल, त्याला आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे. तर ते तुम्हाला कशामध्ये पाहायला मिळेल, प्रोडक्ट टेबलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर पुढे बघा, these elements are formal member of group 3, from which they have been taken out to form a separate F block of the periodic table. आता बघा, हे जे की F ब्लॉकचे एलिमेंट आहे, हा जो की ग्रुप आपल्याकडे ग्रुप 3 आहे. ठीक आहे. ग्रुप 3 म्हणजे डी ब्लॉकचा जे की स्टार्टिंग आहे ग्रुप 3 त्याच्यामध्ये खाली खाली जे आहे 6 पिरियडमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये, 6 पिरियड आणि 7 पिरियडमध्ये इथं एक एफ ब्लॉकचे एलिमेंट येतात. त्याला आपण म्हणतो लॅन्थेनाइट आणि ॲक्टॅनाइट. तर तिथून जे 6व्या आणि 7व्यामधून त्याला काय केलं, आपण बाहेर काढलं आणि त्याची एक सेपरेट सिरीज केली, त्याला आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट. त्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती आहे. ठीक आहे. मग हे डी ऑर्बिटल्समध्ये येतात, म्हणून यांना आपण काय म्हणतो, इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतो. म्हणूनच बघा आता, द नेम ट्रान्झिशन मेटल अँड इनर ट्रान्झिशन मेटल आर ऑफन यूज टू रिपेअर द एलिमेंट ऑफ द डी अँड एफ ब्लॉक रिस्पेक्टिव्हली. म्हणजे की ट्रान्झिशन मेटल म्हणजेच काय, डी ब्लॉकचे एलिमेंट, आणि इनर ट्रान्झिशन म्हणजे काय होते,
एफ ब्लॉकचे एलिमेंट. ठीक आहे, आपण ते डायग्रामॅटिकली आता बघू. ठीक आहे, मग बघा आता तर बघा आपल्याकडे पिरियोडिक टेबल आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे की डी ब्लॉक आहे इथं, डी ब्लॉक स्टार्टेड फ्रॉम दिस, हा जो की आपल्याकडे आहे हे सिद्ध 3 ते 12 हा म्हणजेच का आपला पूर्ण डी ब्लॉक. हा जो दाखवलेला इथं मी, हा पूर्ण काय डी ब्लॉक आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे हा स्टार्टिंग ग्रुप आहे, त्याला आपण थर्ड ग्रुप म्हणतो. आणि हा जो काही ग्रुप आहे हा एंड ग्रुप आहे, ह्याला आपण काय म्हणतो शेवटचा. हा 12वा ग्रुप इथं असेल इथं, आणि हा तिसरा ग्रुप असेल. ठीक आहे, 3 ते 12 पर्यंत का आपल्याकडे डी ब्लॉक आहे. ठीक आहे, मग आता बघा की पूर्ण डी ब्लॉक जो आहे याची स्टार्टिंग कुठून आहे, तर बघा स्टार्टिंग इथून आहे याची. हा पिरियड आहे आपल्याकडे, हा एक पिरियड, हा एक पिरियड, हा आणि हा. ठीक आहे, तर आपल्याकडे हा चौथा आहे, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा आणि हा सातवा. तर आपल्याकडे 7 पिरियड आहे. तर याच्यापैकी जो की 6वा आणि 7वा आहे याच्यामध्ये बघा हे आहे डी ब्लॉक एलिमेंट, परंतु याच्यामध्ये आणखीन 2 एक्स्ट्रा सिरीज आहे. मग हे बघा, ही एक सिरीज बाहेर काढली इथून, आणि ही इथून एक बाहेर काढली, त्याला म्हणू आपण लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. म्हणजे हे आहेत आपले एफ ब्लॉकचे. दिस इज एफ ब्लॉक, आणि हा पूर्ण काय असेल, दिस इज डी ब्लॉक. हा असेल आपला डी ब्लॉक. समजलं? मग दिस इज अबाउट द डी आणि एफ ब्लॉकची काय पोझिशन आपण बघितली. ठीक आहे, हा एस ब्लॉक आहे आणि हा पी आहे. तर डी ब्लॉक हा कशामध्ये आहे, एस आणि पीच्या मध्ये आहे, त्याला आपण म्हटलो आपण काय म्हटलं ट्रान्झिशन एलिमेंट. आणि डी मध्येही एफ आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट. तर हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. बघा मग समजलं तुम्हाला आता. तर नेक्स्ट आपल्याकडे आहे देर आर मेनली 3 सिरीज ऑफ ट्रान्झिशन मेटल. लक्षात ठेवायचं नेहमी की 3च सिरीज आहेत ट्रान्झिशन मेटलच्या मेन. तशा आहेत 4, पण मेन किती आहे 3. ठीक आहे, देर आर मेनली 3 सिरीज ऑफ ट्रान्झिशन मेटल. त्याच्यामध्ये पहिली सिरीज म्हणजेच काय 3D सिरीज. 3D म्हणजे जो की नेक्स्ट इलेक्ट्रॉन आहे किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो कशामध्ये जात असं 3D ऑर्बिटलमध्ये जात असेल, म्हणून त्याला आपण काय म्हटलं 3D सिरीज. तर ही जी सिरीज आहे ही स्टार्ट होते झिंकपासून आणि एंड होते, सॉरी, स्टार्ट होते स्कॅन्डियमपासून आणि एंड होते झिंकपर्यंत. ठीक आहे, स्कॅन्डियम टू झिंकपर्यंत 3D सिरीज. आता 4D सिरीज जे आहे स्टार्ट फ्रॉम एटरियम टू कॅडमियम, एटरियम टू कॅडमियम. आणि 5D सिरीज जे आहे ते लॅन्थॅनमपासून ते मर्क्युरीपर्यंत. आपण बघा इथं काय केलं 5Dमध्ये लॅन्थॅनम इन्क्लूड केला, पण लॅन्थॅनम कशामधला आहे, हा या ब्लॉकमधला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं आपण सेरियमने घेतला, त्यामध्ये आपण सेरियमपासून ल्युटिशियमपर्यंत हे वेगळी सिरीज येईल. ठीक आहे, आपल्याला काय करणार फक्त इथं फक्त डी ब्लॉक बघणार. तर डी ब्लॉक कुठून कुठपर्यंत येईल, फक्त लॅन्थॅनमपासून ते मर्क्युरीपर्यंत. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ओमेटिंग सेरियम टू ल्युटेशियम. आणि जे की फोर्थ आहे ते सध्या कशी आहे त्याचे प्रॉपर्टी आपल्याला पूर्णपणे माहीत झालेला नाही आहे. त्याला आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो, पण त्याला आपण स्टडी करत नाही, कारण त्याच्यावर अजून संशोधन व्हायचं आहे. ठीक आहे, तर फोर्थ 6D सिरीज विच बिगिन्स विथ AC. AC म्हणजेच का आपल्या ॲक्टिनाइड सिरीजचा पहिला ग्रुप. ठीक आहे, AC इज स्टील इनकम्प्लीट. कशी आहे ते इनकम्प्लीट आहे, पूर्णपणे कंप्लीट झाली नाही आहे ते अजून. ठीक आहे, म्हणून त्याचा आपण स्टडी करत नाही. ठीक आहे, पुढे बघा द 2 सिरीज ऑफ द इनर ट्रान्झिशन मेटल 4F अँड 5F आर नोन ॲज लॅन्थॅनॉइड्स अँड ॲक्टिनॉइड्स. आणि जे की 6व्या पिरियडमध्ये आणि 7व्या पिरियडमध्ये ज्या काही सिरीज आहेत 4F सिरीज आणि 5F सिरीज, त्याला आपण काय म्हणतो 4Fला म्हणतो लॅन्थॅनॉइड आणि 5Fला म्हणतो ॲक्टिनॉइड किंवा ॲक्टॅनॉइड. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं लॅन्थॅनॉइड्स आणि ॲक्टिनॉइड. 4F म्हणजे लॅन्थॅनॉइड, 5F म्हणजे ॲक्टिनॉइड. ठीक आहे, दिस इज अबाउट द जनरल इंट्रोडक्शन. आता पुढं बघा स्ट्रिक्टली स्पीकिंग. आता आपण जर स्ट्रिक्टली बोलायचं जर झालं अ ट्रान्झिशन एलिमेंट, आता तुम्हाला इथं दिलेला आहे व्यवस्थित कन्सेप्ट की ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं. ठीक आहे, मग तुम्हाला हे लक्षात ठेवणं आहे आता स्ट्रिक्टली स्पीकिंग द ट्रान्झिशन एलिमेंट इज डिफाईन ॲज द वन असे एलिमेंट विच हॅज इनकम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल. ते हे नेहमी लक्षात ठेवायचं, ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट म्हणजे असे एलिमेंट ज्यांच्यामध्ये डी ऑर्बिटल हे कम्प्लिटली फिल्ड नसल, ते कसे असेल
इनकम्प्लिटली फिल्ड असेल, म्हणजे डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन आपल्याला पाहिजे नाही. 1 पासून 9 पर्यंत आपल्याला चालतात. ठीक आहे. इन इट्स ग्राउंड स्टेट ऑर इन एनी वन ऑफ इट ऑक्सिडेशन स्टेट. मग आता आपण म्हटलं की डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन नाही पाहिजे, तर किती पाहिजे? 1 पासून 9 पर्यंत चालतात. ठीक आहे. परंतु कशामध्ये? ग्राउंड स्टेटमध्ये, नॉर्मल स्टेटमध्ये किंवा एनी ऑफ इट्स ऑक्सिडेशन स्टेट, कोणत्याही त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आपल्याला डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन पाहिजे नाही. ठीक आहे. आता पुढे बघा, अकॉर्डिंग टू दिस झिंक जो आहे, 3D सिरीजचा लास्ट एलिमेंट, कॅडमियम 4Dचा लास्ट एलिमेंट आणि मर्क्युरी 5Dचा लास्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप 12. सर्व कशामध्ये आहे? हे ग्रुप 12मध्ये आहे. ठीक आहे. स्टार्ट झाले ग्रुप 3 पाशी आणि एंड झाले ग्रुप 12 जवळ. ठीक आहे. तर हे सर्व ग्रुप 12मध्ये येतात. हॅव फुल D10 कॉन्फिगरेशन. त्यांच्यामध्ये पूर्णपणे डी ऑर्बिटले भरलेली आहे. सर्वांमध्ये काय? 10 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. याचा अर्थ काय होतं बघा, फुल डी कॉन्फिगरेशन इन देअर ग्राउंड स्टेट ॲज वेल ॲज इन देअर कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. आता आपण यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट जर 2 घेतली, ठीक आहे, 2 किंवा 1 जर आपण घेतली, तर आपण यांची +1 किंवा +2 इलेक्ट्रॉन लॉस जरी केले याच्यामधून, यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधून, तरी यांच्याकडे फुल काय राहते? डी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहते. म्हणजे यांच्या ग्राउंड स्टेटमध्ये आणि यांच्या ऑक्सिडेशन स्टेट नंतरही यांच्याकडे काय येत आहे? फुल D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहत आहे. याचा अर्थ असा होते की बघा, have full D10 configuration in their ground state as well as in their common oxidation state and hence are not regarded as ट्रान्झिशन मेटल. मग हे लक्षात ठेवायचं, यांच्याकडे कुठेही अनपेअर इलेक्ट्रॉन नाही आहे किंवा यांची डी ऑर्बिटल हे अनकम्प्लीट नाही आहे, ती कम्प्लीट आहे. याच्यामुळंच आपण त्याला काय म्हणत नाही? ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणू शकत नाही. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामधला, लक्षात ठेवायचा. आर नॉट रिगार्डेड ॲज ट्रान्झिशन मेटल. म्हणजे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणू शकत नाही, जरी ते कशामध्ये असेल? डी सिरीजमध्ये असले तरी. कारण त्यांच्याकडे काय नाही आहे? त्यांच्याकडे इनकम्प्लीट डी ऑर्बिटल्स नाही आहे म्हणून. ठीक आहे. पुढं, हाऊएव्हर being the end members of 3 transition series, their chemistry is studied along with the chemistry of the transition metal. परंतु हे काय? एंड आहेत ट्रान्झिशन सिरीजचा. 3Dचा एंड आहे, 4Dचा आणि 5Dचा ते एंड आहे. अजून त्यांचा एंड असल्यामुळे आपण त्यांचं स्टडी यांच्यासोबत करतो. आणखीन एक गोष्ट अशी की यांच्या जे की प्रॉपर्टीज आहे झिंकच्या, कॅडमियमच्या आणि मर्क्युरीच्या, त्या थोड्याफार सारख्या आहेत बाकीच्या मेंबर्सची, म्हणून त्यांना आपण त्याच्यामध्ये जागा दिलेली आहे. पहिले आपण काय म्हटलं की हे ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट नाही आहे. नंतर आपण काय म्हटलेलं आहे की हे ट्रान्झिशन सिरीजचे एलिमेंट आहे. कशामुळं? कारण यांच्या काहीशा प्रॉपर्टी बाकीच्या एलिमेंटसोबत मॅच करतात. म्हणजे तो जे की ग्रुप आहे 3D 4D किंवा 5D यांच्याशी मॅच करतात आणि हे कसे आहेत? त्यांचे एंड आहेत, म्हणून आपण त्यांना त्याच्यामध्ये ठेवतो किंवा त्यांना त्या ग्रुपचे असं मानतो. ठीक आहे. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी हे त्या ग्रुपचे एलिमेंट आहेत का? हे प्रूव्ह करा. तर आपण त्याला प्रूव्ह करू शकतो आणि नाहीत का? हे पण आपण प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, द प्रेझेन्स ऑफ पार्टली फिल्ड डी ऑर एफ ऑर्बिटल इन देअर ॲटम सेट द स्टडी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. आता याच्यामध्ये काय असेल बघा, हे जे की ऑर्बिटल्स आहे डी किंवा एफ, हे कसे असेल? फील्ड असेल किंवा इनकम्प्लीट असेल. ठीक आहे. जेव्हा ते काय असेल? पूर्णपणे फील्ड असेल, तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ते त्या ऑर्बिटलचे एलिमेंट आहे किंवा नाहीत असं म्हणू शकतो. परंतु जेव्हा ते कसं असेल? पार्टली फील्ड म्हणजे इनकम्प्लिटली फील्ड असेल, तेव्हा आपण असं म्हणतो की ते काय? डी ब्लॉकचे एलिमेंट आहे आणि एफ ब्लॉकचे एलिमेंट आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. इन दर ॲटम सेट द स्टडी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. ते यांच्यावरून काय करतो आपण? त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे, कम्प्लिटली फील्ड आहे की इनकम्प्लीट फील्ड आहे, याच्यावरून आपण त्यांचा स्टडी करतो. ठीक आहे. अँड देअर कंपाऊंड आणि त्यांचा स्टडी करतो आपण, सोबतच त्यांच्या कंपाऊंडचा पण स्टडी करतो. अपार्ट फ्रॉम दॅट द मेन ग्रुप एलिमेंट, जे की आपले मेन ग्रुप एलिमेंट म्हणजेच काय? एस ब्लॉक आणि पी ब्लॉक आपल्याकडे आहे. हे लक्षात ठेवायचं. मेन ग्रुप एलिमेंट म्हणजेच काय? एस ब्लॉकचे एलिमेंट आणि पी ब्लॉकचे एलिमेंट. ठीक आहे. यांच्यासोबत आपण डी ब्लॉकचा पण स्टडी करतो. ठीक आहे. हाऊएव्हर द युज्युअल थिअरी ऑफ व्हॅलन्स
as applicable to the main group element can also be applied successfully to the transition element. आता ही जी व्हॅलन्स थेरी म्हणजेच काय व्हॅलन्स बॉन्ड थेरी आपण बघितलेलं आहे की जी ती व्हॅलन्स बॉन्ड थेरी यस आणि पी ब्लॉकला अप्लाय होते तीच थेरी आपण या ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन मेटलला लावू शकतो. म्हणजे डी आणि या ब्लॉकला पण काय होते हे अप्लिकेबल होते. जे की पॉस्च्युलेट्स आहे व्हॅलन्स बॉन्ड थेरीचे ते या डी आणि या ब्लॉकला पण काय होतात अप्लिकेबल होतात. ठीक आहे. पुढे बघा आता व्हेरियस प्रिसियस मेटल म्हणजे अतिशय मौल्यवान मेटल सच ॲज सिल्वर, गोल्ड and platinum and industrially important metal like iron, copper and titanium form part of the transition metal. तर हे जे की खूप सारे महत्त्वाचे मेटल आहे गोल्ड, चांदी आणि जे की आयरन वगैरे तर हे सर्व आपल्याला या 3D सिरीज किंवा आपल्याला या डी ब्लॉकमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे हा ग्रुप कसा आहे हा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढं इन दिस युनिट तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करणार बघा इन दिस युनिट बिसाइड इंट्रोडक्शनच्या व्यतिरिक्त वी शॉल फर्स्ट डील विथ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर सर्वात आधी आपल्याला काय करण्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणं आहे. ऑकरन्स अँड जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट विथ स्पेशल एम्फॅसिस ऑन द ट्रेंड्स इन द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट रो म्हणजे 3D ट्रान्झिशन. तर हे तर आपल्याला शिकणं आहेच परंतु याच्यामध्येही आपण जो की विशेष भर आपला असेल स्पेशल एम्फॅसिस तो असेल 3D सिरीजवर म्हणजे 3D ट्रान्झिशन सिरीज. आपण याच्यामध्ये 4D थोडंफार बघणार आहे परंतु मेन आपला जो उद्देश आहे तो म्हणजे कोण 3D ट्रान्झिशन सिरीजचा पूर्णपणे डिटेलमध्ये स्टडी करणं आणि एफ ब्लॉकचा पण स्टडी करणं 4F आणि 5F. ठीक आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल इथं. पुढे बघा emphasis on the trend in the properties of the first row 3D transition metal and the preparation and properties of some important compound. 3D सिरीजचे जे की कंपाऊंड आहे त्यांची प्रिपरेशन कशी करायची आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असेल आपल्याला हे पण इथं डिस्कस करणं आहे. सोबतच दिस विल बी फॉलोड बाय द कन्सिडरेशन ऑफ सर्टन जनरल ॲक्सेप्ट सच ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिडेशन स्टेट अँड केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ द इनर ट्रान्झिशन मेटल. तर हे याच्यामध्ये आपण बघू. शिवाय आपण जे की इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्यांचं पण डिटेलमध्ये आपण इथं स्टडी करणार आहे. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये आपण फक्त 3D जो आहे ट्रान्झिशन सिरीजची सिरीज त्याचा स्टडी करणार आहे आणि पूर्ण आपल्याकडे जो की 4F आणि 5F ब्लॉक आहे म्हणजे पूर्ण या ब्लॉकचा आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. त्याच्यामधला जो की पहिला पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याकडे येतो द ट्रान्झिशन एलिमेंट. ठीक आहे. बघा मग आता द ट्रान्झिशन एलिमेंट द डी ब्लॉक. मग सर्वात पहिलं आधी काय त्याचं पोझिशन इन द पिरियडिक टेबल. पोझिशन इन द पिरियडिक टेबल. मग बघा position in the periodic table. The D block occupies the large middle section flanked by S and P block in the periodic table. आता हा जो की डी ब्लॉक आहे हा कुठे येतो हा एस आणि पी ब्लॉकमध्ये येतो. तर फ्लँक म्हणजे काय वेढलेला आहे किंवा घेरलेला आहे. मग हा जो डी ब्लॉक एलिमेंट आहे पूर्ण ब्लॉक हा दोन्ही साईडला एका साईडला यस आणि त्या साईडला पी ब्लॉकनं कसा आहे तो वेढलेला आहे. ठीक आहे. द व्हेरी नेम ट्रान्झिशन गिवन टू द एलिमेंट ऑफ डी ब्लॉक इज ओनली बिकॉज ऑफ देअर पोझिशन बिटवीन यस अँड पी ब्लॉक. मग आता या डी ब्लॉकला ट्रान्झिशन एलिमेंट असं नाव का बरं पडलं कारण तो कुठं आहे तो आहे यस आणि पी ब्लॉकच्या मध्ये किंवा त्यांच्या जे की प्रॉपर्टी असेल कोणाच्या डी ब्लॉकच्या प्रॉपर्टी कशा असेल ते इन बिटवीन पी ब्लॉक आणि इन बिटवीन यस ब्लॉक असेल त्याच्यावरून त्याला नाव काय पडलं ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट. ठीक आहे. पुढं आणखीन बघा समजलं. मग त्याचं नाव कशावरून पडलं कारण त्याच्या पोझिशन कुठं आहे यस आणि पी ब्लॉकमध्ये आहे पी ब्लॉकच्या दरम्यान आहे मधून. ठीक आहे. पुढं द डी ऑर्बिटल्स ऑफ द पेनल्टिमेट एनर्जी लेवल इन देअर ॲटम रिसिव्ह इलेक्ट्रॉन गिविंग राईज टू द 3 रो ऑफ द ट्रान्झिशन मेटल. मग आता बघा इथं डी ऑर्बिटल तर आहेच आपल्याला डी ब्लॉक असं म्हटलेलं आहे परंतु जे काही डी इलेक्ट्रॉन याच्यामध्ये आहे तो कुठं जात आहे तो जात आहे पेनल्टिमेट एनर्जी सेलमध्ये. तर व्हॉट इज मीन बाय पेनल्टिमेट एनर्जी सेल जे की आपल्याकडे सेल्स असतात. ठीक आहे. त्याला आपण एन इक्वल टू 1 2 3 4 असं म्हणतो. तर जे की लेवल्स आहे एनर्जी लेवल तर N-1 एनर्जी लेवल्स म्हणजेच काय असते पेनल्टिमेट एनर्जी लेवल N-1 एन म्हणजेच काय आपल्याकडे दिस इज द नंबर ऑफ पिरियड. हा काय पिरियडचा नंबर आहे. मग बघा ट्रान्झिशन सिरीज पहिली जे होते
ते स्टार्ट होते 3D पासून. म्हणजे याच्याकडे एन का असेल 4 असेल. ठीक आहे. म्हणून आपण म्हटलं n-1 म्हणजेच काय असेल आपल्याकडे दिस इज द पेनल्टीमेट एनर्जी लेवल. लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याकडे पिरियड 4 असेल तेव्हा त्याच्यामध्ये 3Dचे एलिमेंट राहतात. पिरियड 5 म्हणजेच काय त्याच्यामध्ये 4Dचे एलिमेंट राहतील. पिरियड 6 म्हणजेच काय त्याच्याकडे 5Dचे असेल आणि पिरियड 7 म्हणजेच काय त्याच्याकडे 6Dचे असेल. तर हे लक्षात ठेवायचं. ओके. The d orbitals of the penultimate energy level in their atom receive electron. मग हे जे की इलेक्ट्रॉन आहे शेवटचा हा डी मध्येच जातो. ठीक आहे. म्हणजे पेनल्टिमेट एनर्जी लेवलमध्ये जातो. गिविंग राईज टू द 3 रो ऑफ ट्रान्झिशन मेटल. मग आपण 3 महत्त्वाचं म्हटलं तसं 4 महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग याच्यामधली पहिली कोणची आहे 3D सिरीज, 4D सिरीज नंतर 5D सिरीज. त्याच्यामध्ये 6D पण येते, परंतु त्याचा आपण व्यवस्थित स्टडी केलेला नाही आहे अजून. ठीक आहे. त्याच्यावर वर्क सुरू आहे. पुढं द फोर्थ रो इज 6D इज स्टील इनकम्प्लीट. ती कशी आहे इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. दिस सिरीज ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट आर शोन इन टेबल 8.1. तर हे जे की आहेत एलिमेंट यांचं आपल्या इथे की एलिमेंट दिलेलं आहे ते टेबल 8.1 म्हणून आपले दिलेले आहेत. ते पण आपण बघू. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण काय बघूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे.